तर हाय हॅलो नमस्कार, पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे। आणि आता जरा ब्लॉगला मी जरा उशिरा सुरुवात केलेली आहे। तर हे बघा सगळं पसारा मी काढून ठेवलेला आहे, दिसतोय तुम्हाला इथं। आणि मी हा जो ब्लॉग आहे ना तो समोरून घेत आहे। आणि आता सगळं किराणा वगैरे काढले, वरची लॅपटॉपवरची सगळे भांडे काढले। आणि काल काही निम्मे भांडे घासले आणि हा 2 दिवसाचा ब्लॉग आहे। आणि काही भांडे बाहेर ठेवलेले आहेत ते पण घासायचे। आणि मी एवढं सगळं घरात मला काम आहे, तरी आपल्या दादूचं काय चालू बघा, कोणाचं काय आणि कोणाचं काय तर तो बघा करत आहे। ह्या बघा पेंटिंग। आणि दादूला ड्रॉइंग करायला खूप आवडती, स्केच वगैरे काढायला पण खूप आवडतं। आणि घरामध्ये सगळा पसारा आहे। 2 दिवस झाले मी क्लासला सुट्टी दिलेली आहे, कारण 2 दिवस मी क्लास घेणार नाही, कारण मला घर पूर्ण आवरायचं आहे। आणि बेड मध्ये बघा सगळीकडे तुम्हाला आहे ना ऑल घरामध्ये पसारा दिसणार आहे। सगळीकडे कुठे कपडे, कुठे भांडे, कुठे काय असंच आहे। आणि कागद सगळं हे बघा सगळं दिसणार आहे। हे डब्याचे वगैरे काढले, अजून हे सगळं आवरायचं एवढं। हे भांडे घासलेले आहेत, हे फक्त हे राहिलेले ना हे घासायचे आहे। हे लॅपटॉपवरच आहे बघा, हे लॅपटॉपवरती आहे ना हे सगळं काढलेलं आहे। आणि झालं काय तुम्हाला मी सांगते आता। तर दीदीला ना मी काय म्हणलं, ह्या लॅपटॉपवरचे मला अख्खे डबे काढून दे। आणि दीदीने मला हे डबे काढून दिले। आणि म्हणजे वर चढली, काढीत आली, थोडे डबे राहिले, म्हणजे डबे वगैरे सगळे झाले, ती झाडत होती। आणि झाडताना झालं काय, ती एक छोटीशी पाल होती, ती ना त्या पालीला हुसकत हिथून इथपर्यंत आली बरं का, हुसकत आणि हिथं आली आणि इथं आल्याच्या नंतर ती पाल तिच्याकडेच येत होती, तिच्या माग हिथून तिच्या माग आली। आणि हिथून तिला म्हणती मम्मी पाल वरून खाली उडी घेतली बघा। अशी शेकली ना का बसले लागले। आणि म्हणलं आता बाई, मी तर तोंडालाच हात लावला, म्हणलं आता काय करावं हिला। आणि विचार करायची गोष्ट आहे ना, वरून खाली उडी घेतली, बरं झालं हात पाय मोडला नाही। तर आहे ना तुम्हाला मी सांगते, लहान मुलांना वर चढू नका। हा असं छोटं वाटतं, ते फ्रीज जाऊ दे पडू दे, तुला नाही लागलं ते महत्वाचं आहे। आणि मुलांना वर चढू नका असं मी म्हणते, कारण मुलांना एवढी समज नसती का आपण त्या पालीला खाली लाटावं, आपण नाही खाली उडी घ्यावं। अरे पण मी तिला काय म्हणलं, तू पालीला खाली लोट, म्हणजे मला वाटलं साप झालं। मग तेच ना, साप निघले काय होईल। मग मी तिला काय म्हणलं, पाल खाली लोटायची, तू कशाला खाली उडी घेतली, तर तिनं उडी घेतली, पालेला तसंच ठेवलं वरती। तर असं आहे मुलं विचित्र। तर आणि आपल्या झाडाला इतकी छान अशी गुलाबाची फुलं आली ना, तर बघा दीदीने लगेच तोडून आणली, ग्लास आता ठेवली। बाकीची फुलं कधी तू किती छान दिसतात। आणि हे बघा माझ्याकडे ना, ही बघा ही लोणच्याची बरणी घेतलेली मी, किती छान आहे की नाही बघा। आता हिला ना असं तेलकट ना फोडणीचं वगैरे साचतं तिच्यावर, कारण आपल्याकडे वरती हे नाही ना काय म्हणते त्याला, चिमणी वगैरे काही बसवलेलं नाही, त्याच्यामुळे चिकट वगैरे काही असलं ना तर इथं लॅपटॉप साचतं। छोटं किचन आहे आपलं त्यामुळं। आणि ही जी बरणी आहे ना ही, तर ह्याच्यात मी ना पहिली लोणचं करायचे, पण याच्यामधलं लोणचं आहे माझं तिखटच नाही, तिखट काय उच्चार आहे ना मला असं होतंय, म्हणजे ते जास्त दिवस टिकत नाही, खराब होतं। तर मग ह्यामुळे मी ही बरणी फक्त शोला घेतलेली, शोला, कारण हिचा काय उपयोग होत नाही। आणि मी जे लोणचं आहे ना तर आपलं प्लास्टिकच्या बरणी ते बघा तिथं दिसत आहे, त्याच्यात ठेवत असते। तर आणि आजचा ब्लॉग भारी होणार आहे, मी तुम्हाला सगळं नियोजन सांगते मी काय करणार आहे, कसं करणार आहे। तर अगोदर मी काय करणार आहे, आता हे सगळे लॅपटॉपचे डबे जे आहेत की जे मी बाहेर नेले काय पुढं हॉलमध्ये आहे, तर तेवढे घासून घेणार आहे अगोदर। आणि हे डबे घासल्याच्या नंतर मग हे सगळं हे जे आहे ना ही जी रॅक आहे ही स्टीलची, तर ही रॅकवरचे भांडे मी घासून घेणार आहे। सगळे भांडे घासणार, किचन पूर्ण रिकामं करणार। आणि ह्या ज्या पट्ट्या आहेत ना, तर ह्या बघा ह्या ज्या पट्ट्या आहेत ना, ह्या लाईटीच्या, ह्या बघा किती काळ्या आणि तेलकट झालेल्या आहे। म्हणजे ह्या ज्या पट्ट्या आहे ना 10-12 वर्षापासूनच्या आहे, आपलं जसं घर झालेलं आहे तसं। आणि ते पूर्ण तेलकट साचलेलं आहे, तर जेवढं मला निघन ना तेवढं मी प्रयत्न करणार त्याला काढायचं। तुम्हाला सुद्धा दाखवून काढल्याच्या नंतर। आणि त्याच्यासाठी तुमच्या दादाने कुलीन वगैरे आणलेलं आहे। अजून पण मी युट्यूबला वेगवेगळ्या ट्रिक्स असतात ना त्या पण लावून बघणार आहे। आणि घरातले त्याच्या अगोदर सगळी लाईट मी ना बंद करणार, स्विच ऑफ, आणि मग ते काढणार आहे। तर आणि हे बोर्ड सुद्धा बघा आपले, तुम्हाला मी बॅक साईडने दाखवते। बोर्ड बघा आपले पूर्ण काळे झालेले आहे बटन ना, तर हे सुद्धा मी ना त्याने करणार आहे। हे बघा हे सुद्धा आहे ना, तर हे सगळं काळ, हे असं लाईट झुकझुक होते बरं का,
हां, तर हे सुद्धा आहे ना मी ना सगळं क्लिअर करणार आहे. आता नाही होणार माझ्या मते, होतच. आणि हे बघा, हे चिगळ बाकीचं आपल्या घरात कुठंच नाही एवढं. आणि हे आपले एवढे बोर्ड आहे आणि हे सगळं आवरून घेणार आहे मग मी. हे बघा, मी तुम्हाला सगळं कामाचं जे नियोजन आहे ना सगळं सांगितलेलं आहे. तर आता मी फायनली सगळ्यात आधी माझं सगळं हे जे किचन आहे ना ते आवरायचं, कारण सगळ्या गोष्टी आपल्या किचनवरती असतात. आणि सगळ्यात लास्टला मी फ्रीज आवरणार आहे. आणि जर वेळ मिळाला तर पडदे वगैरे, कपडे, उशांच्या खोळ्या, गाद्याच्या खोळ्या हे धुणार आहे. आज एवढंच करणार आहे मी. आणि उद्या बाकीचे साड्या वगैरे, कपडे जर ऊन चांगलं पडलं तर धुणार आहे, कारण मला ना कपड्याचं जास्त पसारा करायचंच नाहीये, बाकीचं काम आवरायचं आहे. तर व्लॉग कंटिन्यू पूर्ण बघा. आवडलं तर नक्की लाईक करा. कुरड्या, पापड हे आपलं उन्हाळा काम एवढंच राहिलेलं आहे. आणि काही पापड तिथून वर नेले आणि एवढा किराणा होता तो. आता इथं हे डबे काढून ठेवलेले, काही तिथं आहे, काही हाय म्हण ग. दुसरं काही बोलायचं आहे, नुसतं हाय हाय नको करत जाऊ. हाय सोडून काही येतच नाही. इकडून तिकडून व्हिडिओ चालू केला का केला असा हात, केला असा हात. हां, झालं एवढंच आहे. हां, तेवढंच आहे. सेलेना गोमेज. हे बघा, आता एवढे घासून घेते पटापटा पटापटा पटापटा. आणि हे बघा ह्याचं काय चाललंय. अरे वाव, काय सुंदर केलंय, भारी केलंय रे दादू. काय मस्तच करतो. काय हसायचं सोडून तुम्हाला काही बोलता येत नाही का रे व्हिडिओ मध्ये? हा, मग सांग ना काहीतरी. नुसतं हसत येत व्हिडिओ मध्ये. तुम्हाला तुमचं जे टॅलेंट आहे ते सांगत जा ना. हे बघा, हे बनवते, त्याच्या स्कूलचा उपक्रम आहे का नाही रे, प्रोजेक्ट. आपण आहे मराठी मीडियम, हा पण सेमी आहे. आपले मुलं काही इंग्लिश मीडियमला नाही आहे का नाही रे? तर माझी मुलं इंग्लिश मीडियमला नाही आहे, पण इंग्लिश मीडियमच्या मुलांचं ते घेऊ लागतात मला अभ्यास, आहे का नाही रे? हां, ठीक आहे, चला. ते ना माझे सगळे भांडे घासून झालेले आहेत आता. आणि जवळजवळ 4 वाजले मला एवढे भांडे घासायला. आणि आता मी ना काय करत आहे, तर हे बघा, हे जे बोर्ड आहे ना, तर हे बघा, हे बोर्ड आहे ना क्लीन करता येतं. त्याच्या अगोदर मी ना स्विच होता ना पूर्ण बंद करून टाकला तो, कारण करंट बसायला नको म्हणून. आणि म्हणजे कधी पण हे बोर्ड क्लीन करताना आधी ना स्विच बंद करा. आणि हे बिफोर लुक आहे, म्हणजे तरी मी घासून झालं. आणि माझं नंतर लक्षात आलं की व्हिडिओ बनवूया म्हणून. तर आणि थोडंसं आता होतात चांगलं नाही तर इग्नोर करा. तर हे जे आहे ना स्विच, आता हे बोर्ड पुसून घेणार मी. आणि मग नंतर तुम्हाला पुसल्याच्या नंतर दाखवून. बऱ्यापैकी बटणे मी पुसलेले आहेत. आणि ही दीदी आपली बघा, हे जे पट्टे आहे ना वरच्या, ह्या तिला मी पुसायला लावलेलं आहे. हे सगळं काळं झालेलं, कारण कपड्यांपेक्षा हे खूप महत्वाचं होतं, कारण हे किचन आहे ना खूप खराब झालं आपलं. तर ते तिला करायला लावते. आणि तुम्हाला हे भांडे बघा आपल्या घरामध्ये, तर तुम्हाला हे बघा घासून घुसून भरून ठेवलेले आहेत. आणि बाकीचे काही भांडे ना वरती आहेत, तर ते सुद्धा वरून आणले. आणि मग सगळं लावल्याच्या नंतरच दाखवली मी तुम्हाला आता. तर ह्या अशा पद्धतीने ह्या रॅकवरचे सगळे भांडे घासले. आणि आता हा जो किचन वाटा आहे ना सगळं घासून घेणार. तुम्हाला मी बॅक साईडने दाखवते. बघा आपली दीदी, हा बघ किती काळं आहे. हे बिफोर लुक आहे, तुम्हाला मी तसं सकाळी दाखवले. दिदू इकडे बघ बा. आणि तू काय करते आता? थांबा 1 मिनिट, लय ब्लर येत आहे. इकडे बघ दिदू. हा, अरे हा हा, बघा दीदीने ते घासून घेते ना हळूच. दीदी तसं माझं दीदीकडे लक्ष आहे. आणि ते बोर्डाचं बघा वरती किती घाण झालेलं आहे, ते पण बघा तिकडं, ते पण बघा. आणि ते पण बघा किती घाण झालेलं आहे. तर जेवढं आमच्या निघन तेवढा आम्ही प्रयत्न करणार आहे, तुम्हाला पण दाखवणार आहे. आता हे बघा बोर्ड, तर मी याला ना कोलगेट लावून दिलेलं, बाकी काहीच लावलेलं नाही. आणि बऱ्यापैकी निघलेलं आहे, बऱ्यापैकी नाही निघलेलं. पण आता एवढं 10-15 वर्षाचं आपलं जुनं घर आहे, तर थोडंफार होणारच आता, आहे का नाही? तर बघू, निघल्याच्या नंतर फायनल लुक तुम्हाला मी दाखवते. आणि आता इथं कारण दीदीला मला लक्ष द्यावं लागत आहे, कारण किचन वाट्यावरून घसरायची भीती वाटते. कोलगेट जवळच होतं. हां, अगोदरची एक तर तिनं किचन वाट्यावरून उडी घेतलेली होती. आणि हे बघा, हे सगळे भांडे आहे जे घासून झालेले आहेत, फक्त वर लावून द्यायची किचन आवरलं का मग. तर चला मी नंतर बोलते तुमच्यासोबत. तो आम्ही किती वेळेस सांगते भांडणं करू नका, भांडणं करू नका, सारखे भांडणं करते तुम्ही दोघं. घरात एवढा पसारा पडलेला आहे, घर आवरायचं काम चालू आहे बघा, आणि यांचे भांडणं चालू आहे. अरे तुझं पाय मोडून दादू. दादू ती जर मागं पडली तर डोक्यावर पड ना.
मला काठी घे ना दादू, तुला मी काठी. बघा एवढ्या सगळ्या साड्या वगैरे काढलेल्या आहेत आता. आणि हा आज आहे 3रा दिवस. आणि हे बघा बोर्ड दादूने किती छान क्लीन केलेला आहे. आरशे पण क्लीन केले का रे बाळा. आणि हे बघा फॅन आणि सगळे पडदे वगैरे काढलेले. हे पाईप क्लीन केले का. हे बघा नाही ना अजून. हे फोटो वगैरे सगळं क्लीन करायचंय. आणि हे बघा हे बोर्ड राहिले ना तुलू, बटन चालूच ठेवले ते. आणि इथं बघा आमची ना बाहेर जो पाईप आहे ना त्या पाईपामुळे इथं असं झालं, हे पण पुसून घ्यावा लागणार आहे. आणि हे बघा हे सगळे बोर्ड किती छान क्लीन केले ना. टीव्ही सुद्धा क्लीन केलेला आहे, कारण टीव्ही तुम्ही दिसते. हे बघा सगळं क्लीन. कॉम्प्युटर पण ना काय भारी मस्त चमकते आता. हा हे राहिलं ना अजून सगळं. ते फुलं धुवायची अजून. आणि मुलं अशी आहेत का माझी मुलं. ह्या बघा हा धिंगाणा तेवढीच घालतात. आता तुम्हाला थोडा व्हिडिओ दाखवणार मी त्यांच्या भांडणाचा. आणि काम पण तेवढंच प्रेमाने करतात. बघा ही इकडं हा करतोय. दादू थांब 5 मिनिटं. आणि आपली दीदी हाय म्हण बा. हे बघा भांडे घासती. हाय म्हण. जरा मी रागवले दीदीला म्हणून रुसली. इकडे बघ बा. हा बळच हसती. आणि हे बघा हे बाथरूमचे पडदे वगैरे सगळे काढलेले आहेत. तर हे सगळं घासून घ्यायचंय. थांब बाळा 5 मिनिटं. हे बघा असं आवरलेलं हे सगळं. इथले 2 कडपे आणि एक मोठा सगळं काय झालं माहितीये का. ह्या 2 काचा आमच्याकडनं फुटल्या काल. तर खूप मोठं लॉस झालंय. पण आता काय करू शकत नाही. हे बघा किती छान असे मस्त भांडे घासलेले. आता मी लाईटचे ना मेन स्विच बंद केलेला आहे. जेव्हा उघडते स्विच चालू करीन ना मग तुम्हाला सगळे भांडे दाखवेन मी. खूप असे छान असे मस्त चमकतात. तर अजून आहे ना हे बघा इथून खटका बंद करून टाकलेला आहे. आणि हे बघा हे कोलिन पुसायला. चला आणि बाहेर ना कपडे बघा किती. हे बघा बाहेर एवढं पसारा निघलाय. एवढं नको असले सगळं काढून टाकले मी. आता पडदे वगैरे भिजत घातले. आता भिजले आता लगेच धुवून काढी तिने. हे बघा काम आवरता माझा कसा अवतार झालेला आहे. आणि थोडंसं इग्नोर करा. आता जवळ रात्रीचे 12 वाजलेले आहे. आणि म्हटलं चला थोडंसं व्हिडिओ शूट करूया आणि तुम्हाला फायनल दाखवूया माझं किती आवरलं काय आवरलं. शक्यतो मी का 2 दिवसात सगळं आवरलंय. तर तुम्हाला मी सगळं घर दाखवते अगोदर. आणि हे जे आहेत ना हे इथून तिथून आहे का पूर्ण हॉलपर्यंत पूर्ण आहे का कपडे टाकलेले आहेत. जे की वाळले नाही. आणि सारखं पाऊस येतोय. सकाळी येत नाही संध्याकाळचं येतोय. त्याच्यामुळे थोडेसे ओले होते. मग म्हटलं घरातच दोरीवर टाकूया. आणि आता तुम्हाला मी घर दाखवते. बघा सगळे भांडे एवढे राहिले होते हे घासले. हा लसूण होता जो मागच्या दाराला होता ना थोडा राहिला मग काढून घेतला मी असा. आता इथं टोपलं वगैरे सगळं धुवून ठेवलेलं आहे. एवढं एक भांडं राहिलेलं आहे. आणि इथं आपलं जे खरकाट होतं ना ते इथं ठेवलेलं आहे कारण बाहेर संध्याकाळी टाकू नये. आणि ही बघा आपली रॅक आणि भांडे बघा एकदम मस्त निघलेले आहेत. तुम्ही सांग. आणि हा हो तुम्हाला हे मी म्हणणार होते की हे जे काळं आहे ना तर ते मी काढणार होते. तर बऱ्यापैकी सगळं काळं मी जे आहे ना काढायचा प्रयत्न केलेला आहे. आता खूप वर्षाचं आहे म्हणून ते निघलं नाही. आणि बोर्ड सुद्धा तुम्हाला मी लास्ट दाखवते. आणि हे बघा आपले डबे अजून काही राहिलेले लावायचे. हे बघा इथून तिथून सगळे डबे घासून घुसून ठेवलेले आहेत. सगळे फ्रीज वगैरे सगळं घासून ठेवलेलं आहे. फ्रीजचं अजून मी पिन पण लावलेली नाही आहे. तर हे बघा आपलं फ्रीज सगळं घासून एकदम क्लीन वगैरे केलेलं आहे मी. बघा 2 दिवसात एवढं सगळं काम केलेलं आहे. आणि टॉयलेटसुद्धा दाखवते मी तुम्हाला. आणि इथं जे वरती असं दिसतं ना त्यात आपल्या घराला जवळजवळ भरपूर वर्ष झालेले बांधून 14-15 वर्ष झालेले असणारे. त्याच्यामुळे हे असं होतं आहे घराला. तर नंतर बघू. टॉयलेट बघा पूर्ण आहे का. आता हे तुमच्या दादाने हातपाय धुतले तेव्हा तिथं तसं टाकलेले आहेत कपडे. आणि पूर्ण फरशा वगैरे घासून घेतलेल्या आहे. आणि पाठीमागं तर लाईटच नाही. सगळं मी लाईट लावते. हे बघा
सगळं इथलं आहे ना धुवून धावून घेतलं मी. हे सगळं हे पण धुवून घेतलेलं आहे. हे बघा कुठंच जाळं वगैरे काहीच नाही, पाणी टाकून धुवून घेतलेलं आहे. आणि इथं आहे ना पाऊस आला का थोडंसं पाणी साचतं, तर हे बघा पूर्ण धुवून घेतलेलं आहे. हे टॉयलेट सगळं घासून काढलेलं आहे मी. आणि ते जे डाग आहे ना तर ते सिमेंटचे आहे, व्हाईट सिमेंटचे. ते मी लावलं होतं पण ते पुसायचं असतं ना, तर मी ते पुसलंच नाही. मला माहीतच नव्हतं की हे जे व्हाईट डाग असतात ना सिमेंट लावलं का लगेच पुसून घ्यावं म्हणून. आणि खूप मोठं नुकसान झालेलं आहे आपलं. तर ह्या बघा ह्याच्या 2 काच आहे ना, तर आपल्या दीदीकडून पुसायला गेली आणि त्या तुटल्या. तर ह्या बघा एक कॉकरोच दिसलेला तर पळाला तो. आणि कितीही आवरा तरी एखादा अर्धक व्हायना राहतोच. खूप आम्ही क्लीन करायचा प्रयत्न केलेला आहे बरं का, शक्यतो तरी पण राहतेच एखाद्या अर्ध. आणि हे बघा फायनली आपलं जे बोर्ड आहे ना तर बघा एकदम क्लीन केलेलं आहे. अगोदर बिफोर आणि आफ्टर लुक बघा तुम्ही किती घाण होतं. सगळे बोर्ड असेच क्लीन केलेले आहे. आणि तर कसं वाटलं तुम्हाला किचनचं लुक? हे बघा हे आपलं किचन आहे जे की एकदम क्लीन झालेलं आहे. बेड पण दाखवते मी तुम्हाला. आणि हे बघा हे जे बेड आहे ना तर अजून बेडचं खूप राहिलेलं आहे. हे वरची लॅपटॉप वगैरे हे सगळं आम्हाला झटकायचं आहे, ते हे उद्या करू आता आम्ही. कारण ह्याला आवरायला वेळ नव्हता. 2 दिवसात काय काय आवरणार ना असं पण आहे. आणि हे बघा हे बेडशीट वगैरे सगळं झालेलं आहे, फक्त हे पुसून पासून झटकून घ्यायचं आहे. हे कपाट पुसायचं राहिलेलं आहे. आणि मग आता हे उद्या आवरू मी. आणि खूप सारं कपडे गबाळ वगैरे जुनं पानं सगळं काढून टाकलेलं आहे मी. तर आता बेडचं तर झालेलं आहे. तुम्हाला मी आता आहे ना हॉलचं दाखवते. आणि बघा हॉलमध्ये असे कपडे टाकलेले आहेत. दीदी आपली इथं झोपली, दादू आपला असं झोपला आहे. बघा कशी पालते झोपत आहेत पोरं. आणि हे बघा बोर्ड काय भारी क्लीन केले, जसे की आजच बसवलेले आहेत. आणि हे टुपा वगैरे हे सगळं आम्ही ना पुसून घेतलं. हे सगळं बघा फ्रेम काय भारी लुक आलेला आहे लगेच. आणि तुमचे दादा हाय म्हणावं. आणि रात्रीची किती वाजली बघा, 1 वाजता मी व्हिडिओ शूट घेत आहे. हे सगळं धुतलेलं आहे आणि बाहेर पाऊस येत आहे बरं का. आणि फक्त आपलं देवघर राहिलेलं आहे, तर ते देवघरचे आहे ना तर ते उद्या क्लीन करणार आहे मी. हे बघा सोफ्यांचे कवर वगैरे सगळं क्लीन केलं. TV वगैरे फुलं सगळं. इथं हे जे पावसाचं झालेलं होतं ना ते पण हलक्या हाताने पुसून घेतलं. पण ते काही लगेच निघणार नाही आता वाळल्याच्या नंतर मग, कारण अजून पाऊस येतोय त्याच्यामुळे तो ओलावा लागतोच. आणि बघा हे बोर्ड आपले सगळे बोर्ड बघा, कॉम्प्युटर वगैरे सगळं क्लीन केलेले. हे बघा सगळं गबाळ वगैरे हे माझं शिवणकामाचं सामान इथं सगळं काढले. जवळजवळ मी ना 4-5 पिशव्या आहे का सगळं सामान काढलेलं आहे. इथं आपल्या मुलांचं आहे, ह्याला लॉक असतं. हे बघा दीदीचं आहे, एक दादूचा एक दीदीचा. हे बघा ह्याच्यात आपलं आबाळ गाबाळ असतं, पण ह्याच्यातलं सगळं काढलेलं आहे. महत्त्वाचं सामान ठेवलेलं आहे. तर ह्या पद्धतीने ना मी सगळं घर क्लीन केलेलं आहे. आता थोडं राहिलेलं आहे बरं का, अजून बऱ्याच काही, कारण 2 दिवसात किती आवरणार ना काम. तर आणि माझं तर अवतार बघा तुम्ही, काम आवरू फार बेजार होऊन जातं. असंच होतं सगळ्यांच्याच बाबतीत. आणि आता मला 1 वाजलेला आहे. तर आपला व्हिडिओ इथं संपवते. आवडला असेल तर नक्की लाईक करा, सपोर्ट करा. आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, की ज्यामुळे आपले जे नवीन ब्लॉग आहेत ना तर ते शूट केले ना तर तुम्हाला नोटिफिकेशन भेटत जाईल. आणि छान असे मस्त ब्लॉग मी इथून पुढे शूट करत जाईन. तर सपोर्ट करा, काळजी घ्या आणि बाय.